राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचं गूढ काय असा सवाल आता विचारला जाऊ लागलाय। अशातच आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रश्न विचारले जात आहेत। विशेष म्हणजे अजित पवार गटाचे नेते देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। अशातच आता अजित पवार यांची अखेरच्या फोन कॉलची ऑडिओ क्लिप सुद्धा समोर आली आहे। काटेवाडीच्या श्रीजित पवार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली। श्रीजित पवार हे अजित पवार यांचे चुलत पुतणी आहेत। श्रीजित पवार यांनी अजितदादांना 8:19 मेसेज केला होता। त्यावेळी ते विमानात होते। जेव्हा त्यांचं विमान मोबाईल टॉवरच्या रेंजमध्ये आलं त्यावेळी त्यांनी मेसेज पाहिला आणि त्यांनी लगेच फोन केला असं श्रीजित यांनी म्हटलंय। अजित पवारांचा फोन कॉल आला होता 8:37 म्हणजेच मृत्यूच्या बरोबर 1 मिनिट आधी। अरे बाबा, दिगंबर दुर्गाडे गेली अनेक वर्ष हा माळी समाजाचा माणूस, अख्ख्या जिल्हा बँकेचा चेअरमन मी केला आहे। ही बँक केवढी आहे तुम्हाला काही माहित नसतं। आम्ही सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन जातो बाळा। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीनं माळी समाजातील उमेदवार दिला नव्हता, त्यावर श्रीजित यांनी नाराजी व्यक्त केली होती। त्यावर आपण त्या समाजातील उमेदवार देऊयात अशी विनंती केली होती। त्यावर अजित पवार यांनी सर्व जाती धर्माला बरोबरीनं घेऊन जातो, सुप्यासह अनेक ठिकाणी माळी समाजाला आपण उमेदवारी दिली, ओबीसी उमेदवारांना पण संधी दिली, इतर पक्षांनी उमेदवारी दिली नाही असं अजित पवारांनी फोन कॉलमध्ये म्हटलंय।